बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं श्रीराम कसराळी बी टीमला. मॅचला होतं सुरुवात. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा होता आणि निखिल याने हा पहिला चेंडू खराब टाकलाय. समोर बॅटर जर आपण बघितले 2 बॅटर आहेत, प्रणव आणि भवन. दुसरी लाईन जी होती आपण बघितली त्याच्या सुद्धा बाहेर हा बॉल टाकला होता. गोलंदाजी मार्कवर दिसतोय. गोलंदाज आहे निखिल आहे. हा बॉल चांगला, लाईन चांगली होती. यावेळेस लेन चांगली. ह्या लेनने ह्या लाईनने गोलंदाजी करावी लागेल तर नक्कीच तुम्ही थोडंसं प्रेशरमध्ये आणू शकाल फलंदाजांना. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. अशीच वापसी करावी लागेल दबाव वाढवायचा असेल तर. आणि दुसऱ्या बाजूला चांगलं शॉर्ट सिलेक्शन बॅटरला करावं लागेल. फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये टोळवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. फुल टॉस बॉल त्याचा पुरेपूर समाचार घेतला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं सरळ चौकारासाठी. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5 रन. पुन्हा एकदा थोडीशी वाईट हॉफवॉल होती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल थोडंसं थांबतो त्या ठिकाणी. दुसऱ्या धावासाठी पलटतात दोन्ही फलंदाज आणि जोपर्यंत थ्रो येईल, थ्रो सुद्धा थोडासा ओव्हर झाला. मात्र बॅकअपसाठी 3 फिल्डर आले होते. 2 रन्स कंप्लीट. 2 रनने श्रीराम कसराली बी टीमचा स्कोर झालेला आहे 7 रन. कुठलाही विकेट नाही. खरं तर आजचा दिवस म्हणजेच वैतरणा गटातील संघ खेळताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकाला प्राधान्य दिलं गेलंय या स्पर्धेमध्ये. आणि विशेषतः आउटफुल आपण बघितलं तर खेळाडू जरी कोसळला तरी त्याला दुखापत होणार नाही ही दक्षता आयोजकाने घेतलंय. खूप चांगलं मैदान मेंटेन केलंय. त्यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. फुलपिच बॉल होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. स्वतःवर हताश होत आहेत बॅटर प्रणव. 4 बॉलचा सामना याआधी केला होता आणि अर्थातच आता जर आपण चेंडू बघितले तर अधिकृतरित्या 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडूंमध्ये 6 धावा प्रणवच्या आहेत. एकूण धावसंख्या 7. निखिल कमबॅक चांगलं करताना दिसतोय आपल्याला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो पुन्हा एकदा हॉफले घेतला. लॉफ्ट केलाय हवेमध्ये. लॉंगांच्या दिशेने फिल्डर बॉल खाली येईल मात्र जजमेंट या ठिकाणी चुकतोय. 1 बाउन्सनी चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र त्या अगोदर पुन्हा एकदा 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 9 रन्स. 8 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज प्रणय. धावसंख्या धावपळकर झाली आहे ती 9 धाबा. काही चांगली सुटसुटीतपणा आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आणि कटआउट जर आपण बघितलं तर प्रभाकर शेठचं कटआउट्स पाहायला मिळतं या स्पर्धेचे करता धरता आयोजक म्हणून त्यांच्याकडे आपण बघतोय. षटकातील पुढचा बॉल फॉलिंग स्वीपचा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय स्कोअरलेख रिझन मध्ये दणदण करत सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. बघितलं प्रणवच्या बॅटमधून इम्प्रोवायझेशन शॉट केला होता प्रणव. बॉलिंग स्वीप केली होती आणि बॉलला सरळ पाठवलं होतं बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 रन. 1 ओव्हरची समाप्ती. ही जी सुरुवात आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीराम कसराली बी टीमची अतिशय चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. या सुरुवात खूप चांगली झालं आणि तशी तर पालघर जिल्ह्याची सुद्धा सुरुवात खूप चांगली झाली या नवीन वर्षामध्ये. कारण नुकताच तारपा जे वादन असं ते थोडीशी धुंद आपल्याला ऐकायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 2026 साली बिकल्या लाडका धिंडा पालघर जव्हार तालुक्यातील मालवंटा येथील ते व्यक्तिमत्व ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. वयाच्या 92व्या वर्षी हा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला. आणि त्यांचं जीवन जर आपण बघितलं तर 10 ते 12 वर्षाच्या असताना त्यांनी ही कला अवगत केली. ज्यावेळेस ते गुरे चारण्याचं काम करायचं. अशा व्यक्तीची आठवण झाली नुकताच वाजलेल्या धुंदमुळे. धावसंख्या 13 श्रीराम कसराळी बी टीमची. यस बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस स्वरूप येतोय. मोठा रनअप आहे स्वरूपचा बॉलिंगमध्ये. पहिला बॉल घेऊन जाईल. हो पहिल्याच बॉलवर उडवलाय.
मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सारांसाठी षटकार. बघितलं कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन केलं बॅटरने. पुन्हा आता गोलंदाज सय्यार स्वरूप. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल, जास्त उसळी घेणारा सुद्धा चेंडू आपण पाहिलाय. एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली. पंच राकेश राऊत सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 या 2 धाबा मिळत आहेत. 1+1 या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाताना धाबा लागल्या जातात त्या 21 धाबा. 21 रन्स ऑन द बोर्ड. गती वाढवण्याचा प्रयत्न केला. अनिमन बाउन्स सुद्धा मिळाला होता. गोलंदाज स्वरूप याला एक्स्ट्राच्या स्वरूपात ह्या धावा येतात. पुलचा फटका आहे. पॉवरफुल शॉट होईल का? यस, पॉवरफुल शॉट होतोय. आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. षटकार. होताना आपल्याला दिसून येते आणि खऱ्या अर्थाने खेळाडू कक्षामध्ये चेंडू पाठवतोय. म्हणजे तो दाखवून देतोय की माझ्यामध्ये अजूनही क्षमता आहे, मी चांगले फटके खेळू शकतोय. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धावसंख्या पोहोचली 27 वर. 27. ओहो, फॉलिंग स्वीप. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू टोळावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू काय त्याच्याकरता थांबत नाही, तो निघून गेलाय सीमा रेषेपार. मितील धाबा 4. कोसमाई चषक आणखीन आलाय चौकार. इम्प्रोव्हायझेशन शॉट आपल्याला पाहायला मिळाला. हे फटके अगदी लिल्या गती खेळताना दिसतो आपल्याला हा फलंदाज. जबरदस्त शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 31 रन आणि प्रणव जाऊन पोहोचतोय 8 बॉल मध्ये 22 वर. काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्वरूप. राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं. शरीरा बॉल लागतोय. जागीच राहतो हा बॉल. डॉट बॉल. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज स्वरूप आणि कमबॅक करावं लागेल कारण पाहिलं आपण तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये धावसंख्या अगदी डेंजर झोन मध्ये जाताना दिसते आपल्याला. यस, घातक रूप धारण केलं बॅटिंग करणाऱ्या श्रीराम कसराळी बी टीमने. कारण 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धाबा बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी या दोघांमध्ये झाली आहे. फुल पिच बॉल. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी आणि इथे क्षेत्ररक्षकाने दिली हमी. क्षेत्ररक्षक आलाय संघाच्या कामी. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 31. 31 फॉर 1. लागली होती. ऑन साईडला खेळायचं होतं. उंच बॉल गेलो होता मिड ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर येतो. बॉल खाली. चांगलं जजमेंट, चांगला कॅच आणि ही विकेट जाते आणि पहिली विकेट या ठिकाणी केलेली आहे. दुसऱ्या बाजूला सुमित 11 टीमला विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये संपर्क साधा. कॅप्टन इथे संपर्क साधा. फॉर्मॅलिटीज तुम्ही सामना सुरू होण्याआधीच पूर्ण करा. जर्सी जसे मिळतात तुम्हाला तसे फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज गेला. बाद झालेल्या फलंदाजाने चांगले बॅटिंग केली आणि चांगला परफॉर्मन्स दिला. चांगलं कमबॅक केलं स्वरूपने. उलटॉस बॉल. ह्या वेळेला बॉल बघितलं यश लागल्यानंतर गलीच्या दिशेने जातोय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. नाही अडू शकणार. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स.
आहेत मला वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये. आपण बघतायत बॅटिंग करताना कसराळी बी टीमची धावसंख्या धावपळकावर लागली जाते. चौकाराच्या मदतीनं ती 35 धाबा, 10 मध्ये 22 धाबा करून बाद झाला बॅटर प्रणव. आता पुन्हा फिल्डर त्या ठिकाणी आहेत. पंच सुद्धा त्यांना सांगतात, ताकीद देतात, वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेनुसारच आपल्याला आजच्या दिवसातील जो काही शेड्यूल आहे तो शेड्यूल पूर्ण करायचा आहे. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, खूप चांगलं क्रिकेट वैतरणा गटातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि मागे सुद्धा जेव्हा मी विजय मामा घरात स्पर्धेमध्ये समालोचन करत होतो तेव्हा लोकांनी सांगितलं की वैतरणा गट आहे सर, तुम्ही का आलात. परंतु त्या गटामध्ये जी मजा आहे ना ती दुसऱ्या गटामध्ये मजा नाही. धावसंख्या 35 याआधी सुद्धा माहिती दिली. प्रत्येक चेंडू मागे आम्ही धावफळक तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फक्त आपण दक्ष राहा. एक गडी बाद 35, करंट रन रेट 17.50 आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच गतीने धाबा जर आल्या तर मग 71-75 पर्यंत धावपळक जाऊ शकतोय. गोलंदाज दुसरे षटक टाकण्याकरता प्रथमेश तयार. हाफ ट्रॅकर, स्लो वन, चेंज ऑफ पेस, थोडंसं वळण सुद्धा मिळालं या चेंडूला. उसळी अचानकपणे घेतली आणि त्यामुळेच हा डॉट बॉल गेलाय. धावसंख्या एक गडी बाद 35. आय थिंक यस, बॉलिंगसाठी आपण बघतोय प्रथमेश आलेला आहे. पहिलाच बॉल अतिशय चांगला टाकतो प्रथमेश. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मने स्पिच हिट खेळण्याचा प्रयत्न, विथ द टर्न खेळायचं होतं यावेळेला. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. आणखीन एक डॉट बॉल. पहिले 2 बॉल डॉट टाकलेले आहेत प्रथमेशने. गोलंदाजीची सुरुवात अतिशय चांगली केली. त्यांनी बघितले की पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या जास्त झालेली आहे. कुठेतरी कमबॅक करावे लागेल आपल्या टीमसाठी. म्हणूनच एखादा जरी गोलंदाज असफल झाला तर पुढे संधी असते दुसऱ्या गोलंदाजाला, वापसही करू शकतात की दोघांनी मिळून 31 दिलेत, 35 दिलेत, तर माझी जी काही क्षमता आहे ती मी दाखवतोय या खेळपट्टीवर. लेफ्ट आमने गोलंदाजी करतोय. आता मात्र स्लॉक केले, चेंडूला पाठवून दिले कावकॉर्नर पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतात आपली वचक, चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. किट केलं होतं यावेळेला. मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवले सर, बाउंड्रीच्या बाहेर डिस्पॅच केलं. 6 रनसाठी षटकार. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर उलटॉस बॉल हॅमर केलाय लॉंग अपच्या दिशेने. कोणताही फिल्डर नाही आहे. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स केले, ताकद लावली आणि पाठवून दिलं सीमा रेषे पलीकडे. आणखीन एक आलंय कोसमई चषक चौकार. पहिल्या 2 चेंडूंवर धावा आल्या नव्हत्या, नंतरच्या 2 चेंडूंवर 10 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 45, एक गडी बाद 45, 45. 2.4 बॉलची समाप्ती. पुन्हा शतरक्षण करणाऱ्या टीमच्या हालचाली वाढताना दिसत आहेत आपल्याला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. प्रथमेश लेफ्ट आर्मने मारा करतायत. आता टायमिंग प्रॉपर नव्हता, बॅटचा एज लागला असं वाटतंय. सोडती धाव घेण्याचा विचार होता, एकदा मिळाली, दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावतायत. थ्रो खराब आणि फायदा उचलला गेला. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली एक गडी बाद 47, 47 for 1. एकही धाव नव्हती या ठिकाणी. 2 धावा मिळतात. पहिली धाव अतिशय जोरात काढली होती आणि ओव्हरथ्रो झाला. त्यानंतर सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट केलं दोन्ही सुद्धा बॅटरने. धवल आणि धीरज. धवल खेळतोय वैयक्तिक 18 वर 6 बॉलचा सामना केलाय आणि धीरज खेळतोय 4 वर 1 बॉलचा त्यांनी सामना केलेला आहे. आणि श्रीराम कसराली बी टीम 47 वर 1. हो, स्लोअर 1 बॉल. गतीमध्ये मिश्रण केलं, थोडासा टर्न सुद्धा केला हा बॉल. प्रथमेश आपण बघतोय हा बॉल चांगला कटर टाकला होता. जबरदस्त बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे श्रीराम कसराली बी टीमची 47 वर 1 विकेट. चला आता टॉससाठी आम्ही आमंत्रण देतोय. माऊली तलावपाडा विरुद्ध वाघोबा खंदरपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. आपले जर्सीज घ्या
फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि नंतर टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. इथे आयोजकांशी संपर्क साधा. माऊली 11 तलावपाडा विरुद्ध वाघोबा खंदरपाडा असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्टेजवर दोन्ही टीमचे कॅप्टन येतील, त्यांच्या जर्सी कलेक्ट करतील आणि युनिफॉर्ममध्ये टॉस बॉक्समध्ये तयार राहतील. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर श्रीराम कसराळी बी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 47, करंट रन रेट 15.67चा आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडूंचा सामना करत 18 खेळतोय धबल. आणि आता शेवटच्या षटकामध्ये नेमकं काय असेल? प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर जवळजवळ 63 पर्यंत जाऊ शकतोय. हितेन बॉलिंग ट्रॅकवर येतोय आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या अतिशय चांगली आहे आणि आता असं वाटू लागलेलं आहे की आजच्या दिवसातली हाय टोटल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण याच्या अगोदर आपण बघितलं की 50 पेक्षा जास्त धावा झाल्या नव्हत्या, मात्र या सामन्यामध्ये शक्यता आहे की 50 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. यस, चेंडूंचा जर आपण विचार केला तर 10x हेवी क्रिकेट बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये केला जात आहे. सध्या तरी हे चेंडू जास्त वापरले जात आहेत. शेवटचं षटक टाकण्याकरता आलेल्या गोलंदाजाला पहिल्याच बॉलवर यश मिळेल काय? प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये झाला होता, जेल ड्रॉप झाला आणि फायदा उचलताना खेळपट्टीवर 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 1 गडी बाद 49. या 2 धाबा जर आपण बघितल्या तर बॅटर नीरजच्या खात्यामध्ये जात आहेत. तेवढा प्रॉमिसिंग नीरजच्या खात्यात जात आहेत. प्रॉमिसिंग शॉट नव्हता. आपण बघितलं तर धीरजचा हा आणि 2 धाबा जरूर मिळतात. 2 ने टीमचं टोटल 49 वर जाऊन पोहोचतोय. हितेन पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. जबरदस्त फटका धीरजच्या बॅटमधून. करता करता आता थकवा येईल की काय? कारण धावा वाढत चालल्यात. 1 गडी बाद 53. फुलपेश बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय मिड ऑन मधून लॉंग ऑन. क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षकाने अंतिम क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 1च धाव मिळाली या 3ऱ्या चेंडूवर. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 54. म्हणजेच आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला स्कोअर बोर्डवर पाहायला मिळतंय श्रीराम कसराळी बी टीमची. यस, नक्कीच चांगली धावसंख्या 54 झाले धावफलकावर. हो, पुन्हा एकदा आपण बघितलं खोलवर टप्प्याचा बॉल. वाईट स्पीडॉनच्या दिशेने बॉल येतोय. डीप मधून फील्ड आहे, तो बॉल उचलतो, थ्रो करे, रनआउटची संधी आहे. मात्र या ठिकाणी 2 रन कंप्लीट. रन इन बिटवीन द विकेट सुद्धा आपण पाहिली तर वाकण्याजोगी अतिशय चांगली पाहायला मिळते. नीरज अँड धवल या 2 फिल्डरमध्ये बॅटरमध्ये आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 56 रन्स. 1 गडी बाद 56 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. आता पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल आणि ह्याच बरोबर काय घडलंय बघूया. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता, त्यामुळेच बॅटचं एज लागलं नाही. लेग बायचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेची धावसंख्या झाली धाव फळकावर 57 धाबा. 20 नेटवर्कद्वारे अनेक प्रेक्षक राजे जोडले जात आहेत. अनेक मान्यवर व्यक्ती सुद्धा जोडले जात आहेत. समालोचक दीपक वैती हे सुद्धा जोडले गेलेत आणि रवींद्र वैती साहेबांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. पुन्हा एकदा हा डॉट बॉल आहे. बॉलच्या लाईनमध्ये नव्हता आणि हा चांगला बॉल समाप्ती होईल या ठिकाणी ओव्हरची. हा शेवटचा बॉल बघितला चांगल्या लाईनचा, चांगल्या लेनचा आणि मिस होतोय. अशा प्रकारे 4 ओव्हरची समाप्ती. हे नक्कीच बर्ड व्ह्यू बघू शकतो आपण या मैदानाचं. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 58चं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. 58 रन टू विन. जाऊया आपण टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. आदरणीय सन्माननीय जयेश माळी साहेबांना विनंती करतोय. सफल उद्योजक आहेत. कोसमाई मंडळाचे अध्यक्ष हा मोठा पदभार सुद्धा त्यांनी निभावला. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला माऊली 11 तलावपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा खंदरपाडा असा तो मॅच असेल. कॅप्टन जर्सी परिधान करून लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर थेट जाऊया टॉस कडे. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाईचा शेट आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाईचा शेट आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाईचा शेट आहे तो एक
थँक्यू. म्हणूनच कॅप्टनला आम्ही याआधी सूचना देतो की आपण लगेचच जर्सी परिधान करून टॉस बॉक्समध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन माऊली 11 तलावपाडा विरुद्ध वाघोबा खंदरपाडा असा हा मॅच आपल्याला बघायला मिळेल. वाघोबा खंदरपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत. माऊली 11 टीमचे कॅप्टन सुद्धा इथे येत आहेत. कोसमाई मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय जयेश माळी, चांगले उद्योजक, चांगले मित्र, चांगलं व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस बॉक्समध्ये आपण आहोत सध्या. कोसमाई चषक 2026 आणि 770 हा लकी आकडा आहे साहेबांचा. आणि तो टॉस आम्ही सध्या जयेश माळी साहेबांच्या हातात देतोय. कॉलिंग कोण करत आहेत? माऊली 11 कॉलिंग करतात की खंदरपाडा टीमचे कॅप्टन कॉलिंग करतात? कोसमाई असा आवाज आहे खंदरपाडा टीमच्या कॅप्टनचा. 7707 असं आलंय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिलेत ह्या मॅच करता. म्हणजेच आता टॉस जिंकलाय तो माऊली 11 तलावपाडा टीमचे कॅप्टन. कॅप्टन किती खुश आहात? कोसमाई चषक आलाय खूप दिवसानंतर, सर्वजण वाट बघत होते. किती खुश आहात आणि डिसिजन काय घेणार? फिल्डिंग घेताना समोरच्या टीमला किती धावसंख्येपर्यंत रोकाल? वैतरणा गटातून तुम्ही खेळतायत, अनुभव एकमेकांचे आहेत, डावपेच एकमेकांचे आहेत. 40 ते 50. कोणते चांगले गोलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत जे तुम्हाला वाटते की चांगलं काम करतील आणि इथे रोखतील समोरच्या संघाला? मी, मयूर, यश आणि कार्तिक. या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया असतील? प्रभाकर शेठ यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय. आयोजन खूप चांगलं आहे. चांगला मॅच होईल इथे? हो, नक्कीच होईल अशा प्रतिक्रिया आहेत. तलावपाडा 11 टीमचे कॅप्टन, माऊली 11 तलावपाडा टीमचे कॅप्टन टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप्टन, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण असतं. मनाविरुद्ध चालत, थोडेसे नाराज असतील, परंतु इथे आल्यानंतर या वातावरण कसं वाटतं, आयोजन कसं वाटतं? कोसमाई चषक पुन्हा आपल्या भेटी करता आलाय. फार छान आहे. मला वाटते पालघर जिल्ह्यामध्ये बेस्ट आहे. पालघर जिल्ह्यामध्ये बेस्ट आहे. बॅटिंग करायचं आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवणार आणि कशी तयारी केलंय कोसमाई चषकाची? 55+ असणार. कोणते बॅटर आहेत जे सध्या फॉर्ममध्ये आहेत आणि तुम्हाला वाटते की त्यांच्यावर जास्त जबाबदारी आहे, ते जिंकू शकतात या मॅचला? पवन आहे, नितेश आहे, मी आहे, प्रीतम आहे, प्रकाश आहे. वैतरणा गटातून किती मॅचेस खेळलात आणि समोरच्या संघाविरुद्ध कधी सामना झालाय? आता जस्ट जांभूलपाडा झाला, तिथे झालेला समोरच्या संघाला. जिंकले की हारले? जिंकलाय. जिंकलेत म्हणजे आत्मविश्वास आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असेल. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय माऊली 11 तलावपाडा टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय वाघोबा स्पोर्ट्स खंदरपाडा या टीमला. होणारा मॅच काही क्षणातच आपला भेटी करता येईल. प्रेक्षक राजे, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. खार्डी येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कोसमाई चषक 2026. स्टील स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क लाईव्ह. ओ टू कमेंट्री बॉक्स. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल बाकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि सर्व बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. सुरुवात चांगली झाली मंथनच्या माध्यमातून. चांगली विचारसरणी, ऑफ्टमच्या बाहेर बॉलला पिच करणं ही त्याची थिंकिंग चांगली आहे. गावदेवी वैतीपाडा जो त्रिशिका 11 या नावाने खेळत असताना किरणजी कारभारी साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. चांगला बॉल क्रॉस बॅटचा वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 बॉल काय हाताळलेत. ग्रेट डिलिव्हरी. अतिशय जबरदस्त बॉलिंग आणि दोन्ही बॉलला बघितलं तर क्रॉस पॅटेड शॉट केल्यानंतर प्रयत्न केलाय फलंदाजाने. अक्षय इज ऑन स्ट्राईक आहे, हार्दिक नॉन स्ट्राईक अँडवर आहे आणि मंथनची गोलंदाजी गती चांगली आहे, टप्पा अचूक आहे, लेन चांगली ठेवताना दिसतोय, लाईन सुद्धा अप्रतिम आहे. ऑफ्टमने त्याच्या बाहेर थोडासा मारा ठेवलाय तो मंथन या गोलंदाजाने. हो, पुन्हा एकदा बघितलं ऑफ्टमच्या बाहेर अपील, कॉटव्यांची जोरदार अपील झालेली आहे, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. हा जो डॉट बॉल, लगातार 3 बॉल डॉट. अगोदरच तुमच्या समोर एक मोठं लक्ष, 58चं लक्ष म्हणजे मोठं लक्ष म्हणावं लागेल 4 षटकाच्या सामन्यामध्ये. आणि जर तुमची सुरुवात इनिशियल ओव्हरमध्ये जर अशी होत असेल तर ही खराब सुरुवात आपण म्हणू शकतो प्रमाण. हो, एक्झॅक्ट. आपण चांगला उल्लेख केला, कारण सुरुवात बरोबर झालेली नाही आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 3 बॉल ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी केले. चांगली थिंकिंग वापरली आतापर्यंत मंथनने. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता.
डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. हा सिंगल जरूर येतो, मात्र याच्यामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स शॉट नव्हता. आपण बघितलं तर अक्षय याचा थोडीशी रुपी कट लागली होती आणि मागे विकेट किपरच्या मागे हा बॉल जातो. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने आपलं आणि टीमचं खातं भरपूर वेळेनंतर खोलताना दिसतो आपल्याला अक्षय. हार्दिक सध्या स्ट्राईक एंडवर, मात्र हार्दिकला गेट चेंज करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. मंथन पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. ओ उडवले हार्दिकने, जबरदस्त शॉट आहे वाडी श्लॉंगाच्या दिशेने. ओ व्हॉट एफर्ट, चांगला कॅच ऑफ द डे. हा विकेट जातोय. फलंदाज हार्दिक इज आउट. काय झेल टिपला होता धवल, अतिशय चांगला झेल टिपताना आपण पाहतायत. मनोजी राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा वेलकम असेल. पहा काय बॉलला फॉलो केलंय, खूप उंचीवर मंगेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. टायमिंग जंप याला म्हणतात. अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल धवलने टिपला आणि इथे मात्र फलंदाजाचा खेळ संपला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. मनोजी राऊत साहेब आणि मंगेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे आमच्या मंचावर. जनता राजा खार्डी टीमचे बॅकबोन आणि आयोजक महेशजी भुईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. जबरदस्त कॅच वाईट श्लॉंगाच्या दिशेने. अगदी वेळेवर जंप घेतली होती. तुम्ही जंप घेता मात्र ती जंप वेळेवर सुद्धा असली पाहिजे. जजमेंट चांगला असलं पाहिजे. बॉल कसा कॅरी होतोय हवेमध्ये आणि त्यानुसारच जो धवल आपण बघितलं ज्याने अप्रतिम कॅच घेतलाय आजच्या दिवसामधला आणि हा पहिला हादरा लागतोय गावदेवी वैतीपाडा या टीमला. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल मंथन. एक विकेट मंथनच्या नावावर. जबरदस्त बॉलिंग, त्याला फिल्डिंगची साथ सुद्धा चांगली मिळालेली आहे या ओव्हरमध्ये. अंतिम बॉल घेऊन जाईल मंथन. ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेला मात्र लाईन खराब झाली, जास्त बाहेर हा बॉल केला. हाफ ट्रॅकर सुद्धा होता. वाईटचा इशारा. पंच आशुतोष व्यवहार यांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 2 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. सुरुवात यावेळेला मंथनची चांगली झाली. अतिशय चांगली सुरुवात करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारे आणि खऱ्या अर्थानं धारदार गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीची गोलंदाजी मंथनची आतापर्यंत आपण पाहत आहेत. राईट मोर द विकेटने यावेळेला ऑन साईडला खिचून मारलं या बॉलला. एक नंतर मेल. दुसऱ्या रनसाठी कॉल असेल का, मात्र हो. आणि फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. प्रीतमच्या बॅटमधून येतील 2 रन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 धावा. मंथनच्या नावावर हेमंत सर पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. हा मंच आपण पाहू शकतायत. सध्या मनोजी राऊत सर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मंगेजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत प्रभाकर शेठ पाटील या स्पर्धेचे प्रणेते, शिल्पकार आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. राजेश भोईर यांना आपण पाहताय. सत्यसाई खार्डी स्पर्धा जी लवकरात लवकर येताना पाहायला मिळेल. खार्डी प्रीमियर लीग आणि सत्यसाई चषक हे मात्र अतिशय चांगलं स्पर्धेचं स्वरूप. डे अँड नाईट मात्र ती फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लवकरच त्या स्पर्धेचं बिगुल वाजेल आणि त्याची डेट अनाऊन्स होईल. दिलीपजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत नारायणजी पाटील साहेब आपण पाहू शकाल. किणी गुरुजी आहेत. हे संपूर्ण मात्र क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारी मंडळी पाहायला मिळते. हेमंत सर अगदी बरोबर आहे. कारण आपण क्रिकेटचं खेळणारी जी मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन करतो. आपल्या परिसरामधून जे संघ आहेत या संघांना सुद्धा आपण प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यासाठी एक स्पेशल गट सुद्धा आपण ठेवतो. एक दिवस राखीव ठेवतोय. तर नक्कीच ही एक महत्त्वाची बाब असेल इकडचे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी. आणि मी भरपूर बघितलेले या परिसरामध्ये ज्या वेळेस टुर्नामेंट मोठ्या टुर्नामेंट होतात त्यावेळी आपल्या परिसरातील जे संघ आहेत त्यांना नक्कीच मोटिवेशन दिलं जात आहे. आणि आज सुद्धा आपण बघतो या कोसमाई चषकमध्ये वैतरणा बी गटातून जे संघ आपल्याला दिसतात ते खेळताना दिसतात. बॉलिंग ट्रॅकवर धीरज येतोय. पहिला बॉल. हाफ ट्रॅकर होता. टॉप पिच लागले. विकेट किपरच्या मागे थोडीशी मिसफिल्डिंग. बॉल निघून जाईल. फाईन लेगच्या दिशेने अडवला जाईल का. हो, त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट. अडवतोय बॉल. मात्र तिसऱ्या रनसाठी प्रयत्न करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. आणि जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत 3 रन या ठिकाणी कंप्लीट केलेत दोन्ही बॅटरने. बॉल थोडासा डायव्हर्ट झाला होता आणि त्यानंतर मात्र बॉलचा पाठलाग करता करता 3 रन्स ॲड होतील. संदेश पाटील चेक करण्यासाठी यावेळेला मात्र कॉल केला गेलाय. या आपण रेफर केलं गेलंय. विरल नायर सर जॉईन होतील. सध्या डिसिजन पेंडिंग.
जस्ट डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. चेक केलं जाईल की ज्यावेळेस बॉल अडवला त्यावेळेस सेफ आहे. फक्त आणि फक्त 3च धावा या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातील. अप्रतिम फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. नक्कीच म्हणू शकतो आपण की एक धाव अडवण्यासाठी यशस्वी ठरला तिथला फिल्डर. हो, स्वतःला झुकलं होतं. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल प्रीतमच्या बॅटमधून आणि बॉल वळतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. सुरुवात मात्र यावेळेला हेमंत सर खराब झाली, कारण धावा पहिल्या षटकामध्ये बिलकुल आल्या नाहीत आणि त्याचा दबाव आता कुठेतरी बॅटरवर पाहायला मिळतो. इथे षटकार आणि चौकारांचा पाडा बोलावाच लागेल. अगदी बरोबर. मोठे फटके मारावे लागतील तरच मॅचला विजयाच्या दिशेने नेऊ शकतील फलंदाज. ओहो, आता मोठा फटका येईल का? स्लॉक हिट जरूर केलाय, मात्र फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा धमाल फ्रेम मध्ये येतोय. आणखीन एक जबरदस्त कॅच. आउटफील्ड मधला एक जबरदस्त फिल्डर म्हटला जाईल धवल याला. 2 कॅच जबरदस्त घेतलेले आहेत ते धवलने. फलंदाज बाद. काय कॅच यावेळेला घेतला गेला होता. रिप्लेमध्ये आपण पाहतायत ओव्हर द विकेटने आले गोलंदाज. थोडेसे शफल झाले होते, गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं, बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. उंची जास्तीत जास्त बॉलला प्राप्त झाली, तेवढा वेळ मात्र धवलकडे होता. परंतु धवलचा हा मात्र अप्रतिम झेल पाहायला मिळतो. कसराळीचा हा या टीमचा चित्ता आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. अभेद्य भिंत म्हणून धवलकडे पाहिलं जातं. धवल अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग धवल याचे. जसं म्हटलं जात आहे ना, जंगलामधून वाघाकडून शिकार कमी सुटतात, त्याचप्रमाणे या आउटफील्डमध्ये कॅच कमी सुटतात धवलकडून. आणि धवलने 2 जे कॅच घेतलेत वाखाण्याजोगे. जबरदस्त धवलची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आउटफील्डमधला एक चांगला फिल्डर श्रीराम कसराली बीट टीमचा. आणि श्रीराम कसराली ए टीम सुद्धा एक चांगली टीम म्हटली जाते. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलर. यावेळेस स्ट्राईक एंडवर नवीन बॅटर आपल्याला दिसतोय. स्वरूप आहे. प्रीतम नॉन स्ट्राईक एंडवर. धीरज. हो, यावेळेला बॅटच्या टॉईला हा बॉल लागतो. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बॉल बघितला पण गलीच्या दिशेने जातोय. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 9 रन्स. गोलंदाजाला जेव्हा साथ मिळते ना त्याच्या सहकाऱ्यांची फिल्डरची, तेव्हा मात्र गोलंदाज सुद्धा त्याच्या अंगामध्ये ऊर्जा संचारते आणि त्यामुळे तो एक माइंड मध्ये विचार करतो की मला साथ चांगली मिळते तर मला लाईन अँड लेंथ चांगली मेंटेन करावीच लागेल. आणि तेच केलं आतापर्यंत. धीरज या गोलंदाजाने 5 धावा देत 1 विकेट मिळवले. 4 बॉलचा खेळ झालाय. 9 धावा 2 गडी बाद. यावेळेला अप्रतिम फोर्स केलं या बॉलला. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद, तू चल में आया अशी स्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा बी या टीमची. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. जाऊया आपण कौशिक याच्याकडे. पाटीलचं आहे हो आयोजन. आहे हो आयोजन. आहे हो आयोजन. त्यांनी क्रिकेट सामने ठेवल्यानं कोसमाई आईचे नावानं. कोसमाई आईच्या आणि बॉल केलं होतं या बॉलला, मात्र लॉंग ऑफ एरिया क्लिअर करू शकला नव्हता. तिथे फिल्डर होता, चांगला कॅच घेतला आणि आणखीन एक विकेट मिळते गोलंदाज धीरज याला. 2 विकेट मिळवले धीरजने या ओव्हरमध्ये. आणि अंतिम जर आपण बघितलं तर आता बॉल किती शेष आहेत. जवळ एक बॉल अद्याप शेष आहे. 13 बॉल शेष. 13 बॉलमध्ये 49ची आवश्यकता. मोठे फटके मारावे लागतील मॅच जिंकण्यासाठी गावदेवी वैतीपाडा बी या टीमला. रिक्वेस्ट रन रेट जर आपण बघितलं तर 22 पेक्षा जास्त आहे. 58चं टार्गेट होतं मॅच जिंकण्यासाठी. डेड बॉलचा इशारा पण थोडंसं रनअपमध्ये मिस्टेक झाली धीरजच्या. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल धीरज. 5 धावा देत असताना 2 विकेट धीरजच्या नावावर. जबरदस्त बॉलिंग. काय जबरदस्त कमबॅक केलंय धीरजने. पहिल्या बॉलवर 3 रन आल्या होत्या. ऑफ द विकेट. पुन्हा एकदा बॅट फिरवली, मात्र मिस होतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती. आणि अंतिम 2 ओव्हर आता शेष असतील. आणि जवळ पहिल्या षटकामध्ये धावा 4 आल्या होत्या. या षटकामध्ये आपण बघितलं धावा 5 आलेल्या आहेत. एकंदरीत बघितलं तर 12 बॉल बाकी आहेत आणि 49 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आव्हान कठीण झालेलं मात्र अशक्य अद्यापही नाही आहे. हो, क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाही आहे. फक्त तुम्ही मनाने पराभूत झाले नाही पाहिजेत. मनाने जर तुम्ही जिद्दीने चांगलं खेळलात तर क्रिकेटमध्ये शक्य अशा गोष्टी भरपूर आहेत.
क्रिकेटचा खेळच असा आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता त्यापेक्षा तुम्ही कशी प्रॅक्टिस करता याला फार महत्त्व आहे. जर तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करत असतील आणि मन लावून ती प्रॅक्टिस केलीच नाही तर त्याचा उपयोगच नाही आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण एकाच मैदानात 20-20, 25-25 जण मात्र खेळाडू पाहायला मिळतात. त्यामुळे प्रॅक्टिस थोडीफार कुठेतरी कमकुवत आपल्याला पाहायला मिळते. परंतु मन लावून प्रॅक्टिस करा. जरी 6 बॉल तुम्हाला फेकायचे आहेत तर ते मन लावून फेकलेत तर डेफिनेटली तुमची गोलंदाजी सुधारित होते. तुमचं फुटवर्क जर तुम्हाला चांगलं करायचं असेल तर तुम्हाला 10 ते 15 बॉल तुम्ही खेळल्यानंतर चांगले फलंदाज तुम्ही बनू शकता. परंतु मनामध्ये काहीतरी काऊर चाललंय आणि तुम्ही फक्त प्रॅक्टिस करतायत तर त्याचा अर्थ नाही आहे. हे बॉलिंग आपण बघू शकतोय श्रीराम कसराली बी टीमची चांगली गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी सुरुवातीला खूपच कमी रन्स दिलेले आहेत, फक्त 9 रन्स 3 गडीच्या मोबदल्यात. 2 ओव्हर शेष आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल 49 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आव्हान कठीण झालेलं आहे कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये खूपच कमी रन्स आलेले आहेत त्या गावदेवी वैतीपाडा बी या टीमच्या. गावदेवी वैतीपाडा टीम आज वेगळ्या नावाने खेळताना दिसते या मॅचमध्ये. त्रिशिका 11 या नावाने खेळताना आपल्याला दिसते. बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3चा बॉलर येतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा आहे आणि बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. डीपमध्ये प्रोडक्शन आहे, मिसफिल्डिंग होत आहे. 2 रनसाठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल कारण 2 फिल्डर त्या ठिकाणी जातात. बॉल अडवून थ्रो करतील तोपर्यंत भरपूर वेळ होता दोन्ही फलंदाजाकडे 3 रन्स पूर्ण करण्याचा. आणि या 3ने गावदेवी वैतीपाडा टीमचा स्कोर झालेला आहे 12 रन्स. तर सिंगल डबलने आणि ट्रिपलने काहीच इफेक्ट पडणार नाही प्रतिस्पर्धी संघावर. इथे षटकार चौकार फार महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळतील. 11 बॉल आहे, 46 रनची आवश्यकता. इथे 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित दबाव वाढू शकतो. इथून अप्रतिम चांगला फटका तर आहे, फिल्डर कोणी नाही आहे आणि सरळ बॉल मात्र त्या गॅपमधून निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार. गुड शॉट. थोडासा बेस्की हुक शॉट लॉंग लेगच्या दिशेने बॉल टप्पा पडून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि या 4ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 16 वर. दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतो 4-4 वर खेळतात आणि 2-2 बॉलचा सामना केलेला आहे. 42 आणखीन आवश्यकता. 10 बॉल शेष. ऑन ड्राईव्ह आहे ह्या वेळेला. थोडासा मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला होता. कावकरची दिशेने बॉल येतोय. धवल त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करताना दिसतोय. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि 1ने टीमचा स्कोर 17 वर जातोय. 9 बॉल आणि विजयासाठी 41 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तिन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या 2 गोलंदाजांनी प्रभावित मारे केले. सबमरिंग डिलिव्हरी सुपर, अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केला. विकेटकीपर कडून थोडीशी चुकी झाली परंतु बॅकअप चांगला मिळतोय. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 18 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल भारत वर्सेस पाकिस्तान आपण पाहिलं. पुन्हा एकदा भारताचं पारडं जड आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय चांगली मात्र यावेळेला आपण पाहिली तर गोलंदाजी फलंदाजी राहिली आणि पुन्हा एकदा मात्र भारताचा झेंडा फडकला. ओ द विकेट. पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समधून त्यावेळेस इरफान पठाण ज्यावेळेस कॉमेंट्री करत होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं की भारत टीम आणि पाकिस्तान टीम यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक दिसला कारण अगदी 1 साइड सामना तो पराजित केला होता पाकिस्तानला कोलंबोच्या मैदानामध्ये. अप्रतिम चांगला बॉल, फुल टॉस बॉल ह्या वेळेला जरूर होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. आता तो मूड दिसत नाहीये मात्र जास्तीत जास्त धावा घेण्याचा. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर विजयासाठी 6 बॉल आणि 38 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 बॉल 38 हे सामन्याचं समीकरण. अतिशय सुंदर मंडप ची जी रचना आपल्याला पाहायला मिळते चहूबाजूने. खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुद्धा आपण पाहत आहेत. कौशिक मंडप डेकोरेटर्स गुरुदत्त म्हात्रे, अग्रीपाडा पालघर. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून येतानाच तुम्ही प्रवेशद्वार सुद्धा पाहू शकाल. पार्किंगसाठी खूप चांगली जागा आणि हे मैदान मात्र आता डेव्हलप होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळेल हेमंत पाटील सर. कारण मैदानासाठी घेतलेली काळजी
आणि अपार कष्ट 2 महिने मात्र झिजलेत आयोजक. आपल्या फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त ज्यांनी दिलं त्या खरोखरच संपूर्ण आयोजकांना मानाचा सलाम असेल. 6 बॉल 38 रन. बॉलिंग ट्रॅकवर बघूया गोलंदाज येतोय शेवटचा षटक टाकण्यासाठी गौतम येतोय. फुल टॉस बॉल बिमर असेल. नो बॉलचा इशारा आणि हा नो बॉलवर षटकार यायला पाहिजे होता कारण 6 मध्ये 38ची आवश्यकता होती. बिमरचा इशारा पंचांचा नो बॉल. नक्कीच या ठिकाणी फ्री हिट मिळेल. पुढील बॉलवर मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. फ्री लायसन मिळालेला आहे. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय स्वरूप आहे जो 4 बॉलमध्ये 4 वर बॅटिंग करतोय. सामना नक्कीच या सामन्यावर वर्चस्व आहे ते श्रीराम कसराली या टीमचं. पुन्हा एकदा नो बॉल आहे. लगातार 2 बिमर या ठिकाणी टाकताना दिसतोय गोलंदाज गौतम आणि कदाचित असं वाटते की या गोलंदाजाला या मॅचमध्ये बॅन केलं जाईल. हो, बंदी आणली गेली कारण जे 2 मात्र ह्या वेळेला बिमर टाकण्याचं अलाउड नाही आहे. तुम्हाला 1 बिमर फक्त अलाव असतो परंतु इथे 2 बिमर जरूर टाकले गेलेत आणि या मॅच पुरता फक्त त्या गोलंदाजाला बंदी आणली जाईल. मात्र दुसरं कारण 4 षटकांचे सामने आहेत. ज्या वेळेला 2 षटकं टाकता त्यावेळेला दुसरं षटक तुम्ही टाकू शकता परंतु इथे एक प्रत्येकी षटक आपल्याला पाहायला मिळतं. 22ला 3 षटकांचा खेळ झाला आहे. 6 बॉल आणि 36 रन. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी आशुतोष व्यवहारे सर देत असताना राकेश राऊत सर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे विरल नायर सर टीव्ही अंपायर सध्या काम निभावत असताना साहिल पाटील स्वतः ऑपरेटिंगच्या भूमिकेत. विश नेटवर्कची संपूर्ण टीम एक विश्वसनीय चॅनल म्हणून विश्वास पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलाय. फ्रीडचा बॉल आहे. हवेचा झोत आहे आणि हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल निघून चाललाय डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध. षटकार 6 धावा. बघितला फुलटॉसीस बॉल केला होता आणि त्या बॉलचा पुरेपूर समाचार घेतला. फ्रीड सुद्धा होता आणि हा षटकार ठोकलेला आहे. उर्वरित जर बघितलं तर 5 बॉल शेष. 5 बॉलमध्ये आणखीन 5 षटकार मारावे लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. गावदेवी वैतीपाडा या टीमला. हो, हा बॉल चांगला. लेन चांगली. ही लेन अतिशय चांगली. लाईन अतिशय चांगली होती आणि हा डॉट बॉल जातोय. 4 बॉल आणि 30 रन कमबॅक केलंय बॉलरने. विपुल वैतीला आपण पाहतायत बॉलिंग मार्कवर. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता आता फक्त या वेळेला आपण पाहिलं तर 3 बॉल शेष राहिलेत. 3 बॉलमध्ये 30 रन. निखिल आणि स्वरूप अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 अंतिम बॉल शेष. हो, यावेळेला ब्लॉक होलमध्ये बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि हा बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. आणि उर्वरित जर बघितलं तर 2 बॉल शेष आहेत. 2 बॉलमध्ये 29ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. अगदी अशक्य आव्हान झालेलं आहे ते वैतीपाडा टीमसाठी. फोर्सिंग शॉट आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. सत्तावन्न धावा बनवल्या. 58चं टार्गेट दिलं होतं मात्र ते 58चं टार्गेट चेस करत असताना गावदेवी वैतीपाडा बी टीम भरपूर मागे पडलेली आहे. कारण आता जर इक्वेशन समीकरण आपण पाहिलं तर 1 बॉलमध्ये 29ची आवश्यकता आहे आणि फक्त आपण म्हणू शकतो की औपचारिकता अंतिम बॉल पूर्ण करायचा हा सामना नक्कीच जिंकलेला आहे श्रीराम कसराली बी टीमने. हो द विकेट. हो, पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये हा बॉल मिड विकेटला येईल. कुठल्या प्रकारची रन नाही आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो श्रीराम कसराली बी टीमने. कॉंग्रॅच्युलेशन श्रीराम कसराली बी अँड हडलक हडलक हडलक
गावदेवी वैतीपाडा बी टीम. मॅन ऑफ द मॅच लाईनअपमध्ये जाऊन हँडशेक आपण करायचा आहे. जी आपली परंपरा आहे, आपली डिसिप्लिन आहे या स्पर्धेचं, त्यानुसारच आपण लाईनअपमध्ये जा आणि हँडशेक करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू बॉलिंग टाकली का?